शेवटच्या टोकाला ते काय लिहिलंय त्यातलं काहीही कळत नाही, इंग्लिश अक्षर सोडून. खूप वाटतं असं 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 जावं मला खूप वाटतं. Jungle. What is jungle? चहा की कॉफी? ओके, गुड मॉर्निंग गाईज. दिस इज डे 5. आम्ही आहोत रामनाथपुरमला म्हणजेच रामेश्वरमला आणि सकाळचे होतात 9:15 ऑलमोस्ट आणि आम्ही ब्रेकफास्ट करतोय. निघायचे मी सगळं बाईकवर लोड केलंय आणि आता ब्रेकफास्टून आम्ही आता निघणार आहोत धनुषकोडीसाठी. माहीत नाही कोणी काही करणी केली का आमच्यावर. आम्ही ठरवतो किती वाजता निघायचं आणि निघतो किती लागतं. खूप डिफरन्स आहे. म्हणजे एक तासाचा पकडून झाला की ठीक आहे 1 तास लेट झालं. आम्ही 3-4 तास लेट आहोत. हे सगळं ह्याच्यामुळे. चला फायनली 2 दिवसानंतर निघूयात. बाजूलाच पेट्रोल पंप आहे, याला पेट्रोल भरून घेऊयात. इथून धनुषकोडीचा जो पॉइंट आहे जिथून ॲडम्स ब्रिज म्हणजेच राम सेतू जिथून चालू होतो श्रीलंकेसाठी तिथे आपण जातोय आणि ते आहे 27 किलोमीटर. तर आतमध्ये थोडी ट्रॅफिक लागेल, मंदिराच्या इथे ट्रॅफिक असते. ओके, तर समोर तुम्ही बघताय ते आहे रामनाथ स्वामी मंदिर. रात्री मी गेलो होतो, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि हे रामेश्वरमचं हे रामनाथ स्वामीचं मंदिर आपल्या भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगमधलं एक आहे. ओके, तर आपण ऑलमोस्ट पोहोचलोय. हा इथे एक लाईट हाऊस आहे. आपण पोहोचतोय इंडियाच्या शेवटच्या टोकाला. क्या बात आहे. दोन्ही बाजूला पाणी आणि आपण आहोत मधल्या भागी. हे बघा, इकडे तिकडे पाणी. आपण आहोत इंडियाच्या शेवटच्या टोकाच्या जवळ. इथून श्रीलंका फक्त 18 किलोमीटर आहे, पण रोड नाही आहे त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. फायनली धनुषकोडी. रायडिंग चालू केली तेव्हापासून हा लोकेशन किंवा ही जागा हे ठिकाण केव्हाच लिस्टमध्ये ॲड केलं होतं. आज जाऊन पूर्ण होत आहे. पुढे जाऊन बघूयात. बऱ्याच ठिकाणाहून लोक इथे आलेली आहेत. केरळची गाडी आहे, तेलंगणा स्टेटची गाडी आहे, कर्नाटकाची गाडी आहे इथे. ओके,
ओके, तर आपल्याला सांगितलं इथून आता आपण बाईक पुढे नाही घेऊन जाऊ शकत. ओके चिनू, टर्न मारायला सांगतायत. फायनली आम्ही पोचलोय धनुषकोडीला. क्या बात आहे, क्या बात आहे. इथून श्रीलंका आहे फक्त 18 किलोमीटर. जायचं का? इकडे पाणी, मध्येच रस्ता, परत त्या बाजूला पाणी. कडक. ओके, तर आम्ही जास्त पुढे तिथे सर्कलला नाही जाऊ शकत. जो तो मेन सर्कल दिसतो इकडे, हा इकडे. आमच्या बाईक्स भरपूर लांब आहेत. बऱ्यापैकी आमचं लगेज आहे, सामान आहे. सो प्लॅन कॅन्सल. इकडेच काय ते दिवाळी साजरी करू. हे वाला पाणी आहे बंगालच्या खाडीचं आणि ते आहे अरेबियन सी. इकडचं पाणी तुम्हाला अस्थिर दिसेल, थोडं हलतंय. तिकडचं अजिबात नाही हलत आहे, समुद्राचं पाणी नाही हलत आहे. हे बघा, इथे लाटा आहेत, इथे लाट नाही आहे. घरापासून इथपर्यंत झाले 1535 किलोमीटर. ओके, थँक्यू. चला, पाणी पिऊन झालंय आणि जिथे थांबलो होतो त्या शॅकवरची लोक खुश, आपली बाईक बघून, आम्हाला बघून. आता इथून आपण जाऊयात कन्याकुमारीला, जे आहे 310 किंवा 350 किलोमीटर. चला, आता इथून इंडियाच्या दुसऱ्या शेवटच्या टोकाला जाऊयात. गरम फार होतंय. ऑब्वियस 12 वाजले दुपारचे. ओके, तर अशा प्रकारे मंडळी आपण पुन्हा एकदा पंबन ब्रिज जवळ आलेलो आहोत. ओके, सो आता तुम्हाला खाली जे ब्रिज दिसतोय तो नवीन ब्रिज आहे आणि ऍक्च्युअल आता करंटली वर्किंग ब्रिज, जिथून कालच्या ब्लॉगमध्ये मी जे ट्रेनमध्ये गेलो होतो तो ब्रिज बघण्यासाठी आपल्याला इथे उभं राहावं लागेल. हा 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 हा, क्या बात है. एक नंबर, एक नंबर. जर हा पंबन ब्रिज नसता तर मला वाटतं, म्हणजे हा ब्रिज जर बांधला नसता तर होता इंडियाचाच भाग होता आधीपासूनच. पण ब्रिज नसता तर म्हणजे ज्यावेळी नव्हता त्यावेळी लोक कशी ये जा करत होती. क्या बात है.
रेल्वे क्रॉसिंग, इथूनच जाते ट्रेन रामेश्वरम पंपनला. विचार करा, नॅशनल हायवेवरती रेल्वे क्रॉसिंग. लेफ्ट यायचं आहे. त्या दिवशी आम्ही इथून आलो होतो आणि इथे गेलो होतो. आता आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ जायचं आहे टुवर्ड्स कन्याकुमारी. काय गरम होतंय. म्हणजे एवढं नाही होतंय, गाडी चालवताना एवढं नाही होतंय. चला, पण हवं आहे थोडा थंड, म्हणजे ऊन पण हवं आहे, थोडी थंडी हवा पण हवी आहे. असा वेदर पाहिजे, परफेक्ट वेदर. हा, एकदम विशेष नाही, एकदम परफेक्ट कार्यक्रम. सिंगल लेन आहे, त्यामुळे ओव्हरटेक करताना थोडी काळजी घ्यावी लागते. थोडे मध्ये रस्ता असा आहे. हा, टाउन शिफ्ट करताना काय आवाज येतो मस्त. मजा येते. हां, चला. चेनू बोलला की 100 करून थांबू. भाई ने बोला थामने का तो थामने का, 100 करके थामने का. थोडी फाटली पाहिजे अशी मान केली त्या गाईने. का काय बैल गाईच होती. जरा रायडर आमचे काय रिटायर्ड हर्ट होणार आहेत असं वाटतंय. पाय दुखतं विचारायचं. आणि हे काहीतरी लावलं काय, अँटीबॅक्टेरियल स्प्रिंकलिंग पावडर. भावाने सीन केला होता. फुगलाय ना बाय, बघ कसा फुगला बघ इथून. चला, आता यशला बरं नाही वाटत आहे, पण त्याचा पाय थोडा दुखतोय, प्लस त्याचा मूड पण खराब झाला. त्यामुळे नो वरीज. अजून आम्हाला फक्त 218 किंवा 228 किलोमीटर जायचं आहे. वेळ झाली आहे 2 दुपारचे. आम्ही इझिली एक 4:30-5 पर्यंत पोहोचू शकतो. म्हणणं आहे त्याचा मूड खराब होत राहील आणि चांगलं तेव्हाच होईल जेव्हा आम्ही प्रॉपर हायवेला लागू, म्हणजे NH44ला. त्याला सिंगल लेन रोड नाही आवडत आहे. आता आम्ही मगाशी थांबलो होतो तिथून. आता साधारण काहीतरी 46 किलोमीटर पुढे आलोय. रस्ता हा असाच आहे, इथे बस स्टॉप आहे, त्याच्यासाठी बदल रस्ता दिला त्यांनी. पण हा 1 by 1 लेन आहे. तर काय रस्ता आहे, टप्पन काय रस्ता आहे, एक नंबर. मुंबई गोवाचं तर मी म्हणेन अरे असं जरी डेव्हलप ना तरी खूप झालं. म्हणजे असंच होतं, त्याला लेन वाढवायला घेतले, सगळं केलं. आज किती वर्ष झाली तेच चालू आहे. काय रस्ता यार,
जितनी तारीफ करो उतनी कम है, एक नंबर रास्ता. तर इथे काय लिहिलंय त्यातलं काहीही कळत नाही, इंग्लिश अक्षर सोडून. त्यामुळे ना तुम्हाला काय सांगू शकत हे काय आहे, ते काय आणि कुठे आहे आणि कुठे नाही. काय झालं रे, का पळतोय? खूप वाटतं असं 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 जावं मला खूप वाटतं. पण आमचा यश जरा आजारी आहे, तुला बरं नाही थोडंच असं त्याला, त्यामुळे जरा आम्ही असे चाललोय. सगळीकडे विंडमिल्स आहेत. मागे राहिलाय वाटतं, तो येईपर्यंत आम्हाला असंच स्लो जावं लागेल. एवढा हळू काय येत होता कधी आलं तो सरळ निघून गेला. मला वाटलं टनच्या इथे तो काहीतरी घोळ करणार. मॅप नाही लावला त्याने. लावलाय त्याने मॅप, तो दुसऱ्या रोडने येतो. ते नको टाकू लॉकडाऊन मध्ये हरवलं तुझे. ओके. हा, यश आमचा जरा 5 मिनिटं मागे राहिला होता, तर तो आला. आणि आमचा आता चालू आहे चहा आणि मी एक पाव खाल्ला त्यासोबत. चहा एक नंबर आहे, एकच नंबर. चला, अजून कन्याकुमारी 68 किलोमीटर असाच हायवे आहे. आता आम्ही नॉनस्टॉप किती मारले आपण? 166 किती वेळात ते जे काय असेल 166 नॉनस्टॉप मारले. चालू केलं होतं आपण. तर 4:30 4:45 2 तासात 166 नॉनस्टॉप. काय रोड आहे, एक नंबर. हां, माझं गाव 170 आहे घरून, मुंबईहून, ठाण्याहून. तरी आम्हाला 5च्या वर वेळ लागतो, 5 तासांच्या वर. असा रोड पाहिजे, तर माणूस लवकर पोहोचणार आणि बाकीची सगळी कामं करणार. काही लोक चिपळून, काही लोक जर रत्नागिरी चिपळून नाव काढले तर म्हणतात मी येणार नाही, तुम्ही जा. आज जागेवर प्लॅन कॅन्सल. बरोबर आहे, मी येणार नाही, तुम्ही जा. एन्जॉय करा. NH66 फुल लॉन. हातखंबा नाव वाढलं की डायरेक्ट हातखंबावर हे दोघं पुढे, मी लेफ्ट टाकून माझ्या घरी. 66 मारायला रिअल मेन लागतात. मी नाहीच आहे भाई, मी बाई आहे. वन्स मोर मी बाई आहे. ओके, तर आता माझी गाडी आपली जानेमन यश चालवतोय. फर्स्ट टाइम तो एक सुपर बाईक चालवतोय आणि ती ही माझी. चला, शाबास. काय वाटतोय टायर कडक.
पोर्शनमध्ये, म्हणजे आता हे कन्याकुमारी आता 60 किलोमीटर आहे, तर बरंच थंड थंड वाटतंय. नांगुनेरी कन्याकुमारी टोलवे. भरपूर विंडमिल्स आहेत, म्हणजे ह्या बाजूला तिकडे तिकडे खूप आहेत. तर ह्या बाजूला इकडे मागून ह्यापासून बघतोय विंडमिल्सच आहेत, भरपूर विंडमिल्स आहेत. और अगदी रस्त्याच्या कडेला पण आहेत. मला असं वाटतं ह्याच्यातून ते पॉवर जनरेट करून इथल्या काही गोष्टींसाठी ते वापरतात. भरपूर विंडमिल्स आहेत, भरपूर. हा 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 समोर बघा, समोर बघा. सनसेट बघायचा होता. क्या बात आहे, क्या बात आहे. आम्ही पोहोचेपर्यंत सनसेट मी सोडणारच होता, सकाळी लवकर निघायचं होतं हा सनसेट बघण्यासाठी. समोरच सनसेट होत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तेवढं तरी बघायला मिळालं, बस झालं. हा ऑब्विसली तुम्हाला आता नाही असं एवढं कळणार कॅमेऱ्यात. कन्याकुमारी, कन्याकुमारी, चलो. क्या बात है, क्या बात है. शिकला मुलगा, शिकला. गेलो भाऊ. ओके, हे बरं थोडंफार तरी आम्ही लाईट आहे अशा कंडिशनमध्ये आम्ही आज पोहोचू. नाहीतर आम्हाला नेहमी 7-8 वाजलेत अंदाज झाल्यावर. आजचा काही डिस्टन्स कमी होता आणि रोड सुपर्ब, सुपर्ब. काय मी काय बोलू हे मला कळत नाही. काय रोड आहेत यार, एक नंबर. मला बाकीचं या स्टेटमधलं काही माहीत नाही, पण नॅशनल हायवेज हो हो एक नंबर.